तर नमस्कार, हा माझा को ॲक्टर आहे अमित पाटील. तर मित्रांनो, आपण आता नेक्स्ट शूटसाठी अलिबागला जात आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. बघा इकडे सर्व जात आहेत. म्हणजे हा उत्साह आहे ना, हा अलिबागला जाण्याचा आहे. नारली पोफळीची बाग असलेलं हे अलिबाग खऱ्या अर्थानं सगळ्यांना आवडतं, कारण एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. खूप छान बीचेस, खूप छान अशी हिरवळ आणि त्यासोबत शांत वातावरण. आणि अशा वातावरणात अलिबागला शूट करायला जातोय आणि फिरायला पण जातोय असं म्हणूया, की जाता जाता एक छोटीशी ट्रिप होते आहे आणि प्रोडक्शन सोबत जात असताना ही एन्जॉयमेंट तुम्ही पाहताय. तुम्ही पण यायचं आहे, नाही आलात तरी चालेल, पण आमची व्हिडिओ बघायची आहे, लाईक करायचे, कमेंट्स करायचे आणि सबस्क्राईब. एवढं करा नको बोलू. तर मित्रांनो, यांनी चांगलं असं वर्णन केलेलं आहे अलिबागचं, तर तुम्ही हा व्हिडिओ असंच बघत राहा. तर आपण इथे अलिबागला पोहोचलेलो आहोत आणि इथे आपला स्टे असणार आहे या रिसॉर्टमध्ये. सकाळ झाली आहे आणि आता आम्ही उठलेलो आहोत. तर रात्रभर आपला या रूममध्ये स्टे होता. मी आणि माझा को ॲक्टर इथे दोघे राहत होतो आणि आमचे कंटिन्युटीचे कपडे आहेत. हे बघा, आपण जिथं राहत होतो तो कॉटेज. इथे समोर मेकअप रूम तयार केलेला आहे. हे बघा मेकअप रूम. हे आहे मी. यस. तयारी चाललेली आहे शूटची. आणि इकडे बघू शकता तुम्ही नाश्त्याची सोय केलेली आहे. गणपती बाप्पा हे आहेत आपले गणपती बाप्पा. विहीर आहे. रात्री मला खोटी वाटली पण ही खरोखरची विहीर आहे. मित्रांनो, मी आणि माझा को ॲक्टर इथे एका बंगल्यावर आलो आहोत. माझ्या को ॲक्टरच्या ओळखीचे आहेत ते सर. आणि मग इकडे मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. खूप मस्त लोकेशन आहे. हे बघा, त्यांचं स्वतःचं मोरया कला अकादमी आहे. सुपारीच्या बागा आहेत तिकडे. मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात. खूप मजा येते इथे. मी खूप एन्जॉय करतोय. मजा येते खूप खूप. असं म्हणजे शूटला आलोय आणि त्याच्याबरोबर माझी पिकनिक पण होते. खूप चांगल्या चांगल्या माणसांचा मला सहवास लाभतोय, ओळखी होत आहेत. या, तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आता रामेश्वर मंदिरात शूट चालू आहे आपला. तर आपण आता इकडे आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकतात. अलिबागला जे रामेश्वर मंदिर आहे तिकडे शूट चालला आहे.
मित्रांनो, तर आमचं रात्रीच शूटिंगचं पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही इथे चहा प्यायला आलो आहोत आणि हा माझा को ॲक्टर आहे. तो जरा आपण जिथे आहोत त्या प्लेसचं इंट्रोडक्शन करणार आहे. नमस्कार. आम्ही आहोत चौलमध्ये, मध्यवर्ती ठिकाणी जो चौल स्टॉप आहे. चौल रेवदंडा म्हणजे पंचवटी नगरी म्हणून जिला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं तिचं वैशिष्ट्य आहे की 350पेक्षा जास्त मंदिरं आहेत. श्रीरामप्रभूंचा इतिहास म्हणून ओळखला जाणारं हे आहे. महाराजांचं प्रभुत्व असलेलं आणि खूप छान असं इथे कडी किल्ला आहे जिथे खूप छान प्री वेडिंग होतात. बऱ्याच गाड्यांचं शूट होतं, बऱ्याच मूव्हीजचं शूट होतं. कोळी तर जास्त इथे शूट होतात. तर खूप असं प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. हे चौल सगळ्यांचं आवडतं आहे आणि अशा ठिकाणी आम्ही शूटिंगला आलोय आणि माझा मित्र चैतन्य माझ्यासोबत आहे. आणि आता त्यांनी जे नावं घेतलेली आहेत ठिकाणांची ते मला सर्व फिरवणार आहे. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ते लोकेशन पण कव्हर करूया. आणि आमचे जटाधारी गप्पा मारताना सकाळी चांगले ॲक्टर आहेत आणि मस्त इकडे त्यांच्या एंट्रीलाच लोक घाबरलेले आहेत. लोकांनी इकडे फोटो पण काढले की महाकुंभवरून आलो असं सांगण्यासाठी. तर आपला व्लॉग इथे संपवतो आहे आपण. तुमचा असंच सपोर्ट राहू द्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू दे. बाय बाय.